पहाटे 5:30ला उठले, परत झोपले आणि पुन्हा 8:30ला उठले. का ते सांगते. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी प्रतिभा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तुम्हाला आजचा व्लॉग आवडला तर एक लाईक नक्की करा. तर इथं आता माझं आवरलं, थोडंसं माझं स्किन रुटीन केलं. त्यानंतर म्हटलं देवासाठी फुलं काढून आणायची. आज 5:30ला उठले, कारण तनूचे बाबा शेताकडे जाणार होते. तारा ओढायचं काम चालू होतं, त्यामुळे उठले. त्यांना चहा वगैरे करून दिला. तनूला विचारलं तुझं कॉलेज आहे का, तर त्याला पण सुट्टी होती. म्हटलं उठून तर काय करणार, त्यामुळे मी परत झोपी गेले आणि 8:30 वाजता उठले. तर इथून आता माझं कधी रुटीन चालू झालेलं आहे. आता फक्त माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, बाकी काहीच अजून आवरलेलं नाही आहे. तर फुलं देवाला काढून आणलीत. हे बघा तुम्हाला दाखवते मी. इथं कधी वरणा, जगदाळा, मिरच्यांचे वगैरे रोपं कणी लावलेले आहेत. बघू आता ती येतात काय. अजून 1-2 पाऊस पडला की थोडंसं त्यांना कणी जीव येईल. पण ह्या पानांना कणी असं सापासारखं पांढऱ्या कलरचं कणी असं वळण झालेलं आहे. ते कशामुळे झालं आहे काय माहीत. फुलं वगैरे देवाची असली किंवा काहीतरी भाज्या वगैरे थोड्याशा खराब झाल्या असल्या तर ह्या झाडांनाच मी घालते. हे सदाफुलीचं पण कणी खराब झालेलं बहुतेक ते आता नवीन कणी बहरून येईल. इथं चवाळा पण किती छान लागला होता. इथं बोळातून येताना ह्या पाईपला अडकून कणी पडणार होते. हे बघा सगळ्यात भारी म्हणजे ब्रह्मकमळाला कळी लागलेली आहे. बघू आता हे किती दिवसानं फुलते मला पण माहिती नाही, कारण माझ्या दारात पहिल्यांदाच ब्रह्मकमळ येणार आहे. त्यामुळे एक उत्सुकता आहे की कधी म्हणतात की रात्री 12 वाजता येते आणि त्यानंतर त्याची पूजा करायची असते. मी फक्त ऐकून आहे, पण अजून म्हणजे मी खरं त्याच रात्री 12 वाजता उमलताना वगैरे बघितलेलं नाही. बघू आता ते कधी उमलते काय माहीत. कळी लागल्यानंतर हे कधी उमलते हे मला नक्की सांगा हां. तर इथे आता घरात आलेले आईला फुलं काढून आणून दिली, तिने देवपूजा केली आणि इथं आता मी कधी फरशा पुसायला चालू करणार होते. त्या अगोदर म्हटलं बेस वगैरे सगळं कधी पुसून घ्यायचं. तसं तर हल्ली कणी धूळ वगैरे थोडीशी कमीच येते, म्हणजे कारखाना चालू असला किंवा उन्हाळाच असलं ना की अशी ती सुकलेली जास्त अशी माती वगैरे असते की ते गाड्या वगैरे गेले की अशी उडून सगळ्या घरावर येतात. आणि त्यात आमच्या इथं कसं वीटभट्ट्या वगैरे आहेत, त्यांची पण कामं आता बंद झाल्यामुळं शक्यतो थोडीशी धूळ कमी प्रमाणात येते. तरी पण कसं पुसायला फरशी वगैरे पुसताना का असं ना हे सगळं मी पुसून घेते. थोडीशी फुलं देवासाठी ठेवली, थोडीशी या कटोरामध्ये ठेवून कधी गणपतीचे माझ्याकडे ती फ्रेम आहे ना, तर फ्रेम नाही म्हणता येणार, काय म्हणतात त्याला, बॉक्समध्ये असं गणेश आहे, तर त्याच्यासमोर ही फुलांची मांडणी करून ठेवते. इथं चष्म्यासाठी तर रोज नवऱ्याची मला ऐकून 2-4 वाक्य तर घ्यावीच लागतात, कारण मी विसरून जाते. जिथं ठेवेल ना तिथंच असते आणि मग डोकं दुखायला लागलं की नाही मग मला चष्म्याची आठवण येते. अजूनही मला चष्मा घालून काम करायची सवय झालेली नाही. त्यात ह्या गरमीमुळं कधी चष्मा घातले की नाकाच्या डोळ्याच्या खाली कधी असं इतका घाम चढतो आहे ना की कधी एकदा असा चष्मा काढून ठेवून असं होतं. तर इथं त्यानंतर फरशा पुसून घेतली आणि मग त्यानंतर बाकीची कामांना सुरुवात केली. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग मी इथंच बंद करते. बाय.